सोमवारपासून श्रावण महिन्याची सुरुवात हा अतिशय चांगला योग असून या निमित्त सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर येथील मंदिरात पहिल्या पूजेचा मान स्थानिक आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आई नीलम राणे यांना मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आला। यावेळी पहाटे कुणकेश्वरची पूजा नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी माझ्या महाराष्ट्रातील जनतेला सुखी समाधानी ठेव आणि सदैव कृपा दृष्टी महाराष्ट्रावर आणि आमच्यावर असू दे असे साकडे त्यांनी घातले असून पूजेचा योग हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस असल्याची भावना व्यक्त केली आहे। कुणकेश्वर ट्रस्टच्या सगळ्यात मान्यवरांनी, आमच्या अध्यक्षांनी आणि सगळ्यात प्रमुखांनी आजची पहिली सोमवारची पूजा माझ्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला। यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि आज पूजा माझ्या हस्ते आणि आईंच्या हस्ते पार पडल्यानंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आमच्या कुणकेश्वरकडे येतील आणि आमच्या अध्यक्ष ट्रस्ट आणि इकडच्या सरपंच आणि सगळ्या सहकार्याने अतिशय चांगलं नियोजन या बाबतीमध्ये केलेलं आहे। मला विश्वास आहे येणाऱ्या भाविकांचा अनुभव अतिशय सुकर होईल असं माझा ठाम विश्वास आहे। मुख्यमंत्री तीर्थस्थानामध्ये आपलं कुणकेश्वर मंदिराचं तीर्थस्थान म्हणून यादी आता काही दिवसामध्ये सुधारित यादी येते आहे। माझं स्वतः मुख्यमंत्री साहेबांशी बोलणंही झालेलं आहे। काही दिवसात जेव्हा सुधारित यादी येईल त्याच्यात आमच्या कुणकेश्वर मंदिराचं नाव निश्चित पद्धतीने असेल एवढा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो। आता आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका येतात, तुम्ही काय पाहता? कुणकेश्वर देवानी नेहमीच मला या भागाच्या जनतेची आणि मतदारांची सेवा करण्याची आशीर्वाद दिलेला आहे, शक्ती दिलेली आहे आणि ह्याच पद्धतीने पुढची 5 वर्षेही मला जनतेने परत एकदा संधी द्यावी आणि त्यांची सेवा करण्यासाठी जी काही शक्ती लागते, जे काही म्हणजे एकंदरीत आशीर्वाद लागतो तो कुणकेश्वरांनी माझ्या मागे द्यावा एवढीच मागणी